वुमन सायकोलॉजीचा एक जिवंत उदाहरण म्हणजेच चंबलमध्ये फुलनदेवीचा जो काही इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यामध्ये तिनं जे काही मुद्दे मांडले, तिच्या आयुष्याची जी स्टोरी सांगितलेली आहे, पुढे जाऊन वुमन सायकोलॉजीमध्ये त्या गोष्टींवरती अभ्यास करण्यात आला. प्रामुख्याने जे पॉईंट्स तिनं सांगितले ज्याच्यामुळे ती गुन्हा करत होती, तेच पुढे जाऊन खूप मोठे सिद्धांत ठरले स्त्रियांचे गुन्हे करण्यापाठीमागचे. त्यातला सगळ्यात पहिला सिद्धांत हा आहे की जर लहानपणामध्येच जर तुमच्यासोबत काही ऑफेन्स झाला असेल किंवा काही घटना झाली असेल, दुर्दैवी घटना झालेली असेल, तर स्त्री सगळ्यात जास्त त्या गोष्टीमध्ये इन्फ्लुएन्स होते गुन्हे करण्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की सातत्याने मार खाण्यामुळे, घरामध्ये सातत्याने तिला जर कुणी मारत असेल, तिच्यावरती समाजामध्ये म्हणा किंवा घरामध्ये सगळ्यात जास्त फिजिकल अब्यूज तिचं झाल्यानंतरच ती गुन्ह्याकडे वळते, असं दुसरं पॉईंट तिनं सांगितलं. तिसरा पॉईंट आहे गरजेच्या वस्तू सुद्धा न भेटणे. सगळ्यात जास्त उपासमारीमुळं किंवा घरातल्या ज्या बेसिक नीड आहेत त्या सुद्धा जर कोणत्या स्त्रीला जर भेटत नसतील, ते एक प्रमुख कारण आहे स्त्रियांनी गुन्हेगारीकडे वळण्याचं. चौथं कारण आहे रेप झाला, तिच्यावरती जर बलात्कार झाला तर स्त्रीचं जे काही अस्तित्व आहे ते किंवा तिची मानसिकता एकदम बिघडून जाते आणि ते कारण असू शकतं ती सगळ्यात जास्त हिनस क्राईम करण्याचं.